हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज झालेला जो काही S4चा क्वेश्चन पेपर आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस करूया. 20 मार्क्सची क्वेश्चन पेपरवरती 10 मार्क्स किंवा मॅक्झिमम 11 मार्क्स पाहिजे पासिंगला. ठीक आहे, इथे फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी डिस्कस करूया. ट्रू ऑर फॉल्स सांगायचं होतं. साईट वर्ड्स बिल्ड स्पीड अँड फ्लुएन्सी इन रीडिंग. तर बरोबर आहे. साईट वर्ड म्हणजे काय? इज, आर. प्रत्येक लाईनला प्रत्येक पॅसेजमध्ये येणारे जे काही वर्ड्स असतात त्यांना साईट्स वर्ड म्हणतात. बरोबर. दुसरा आहे आयडेंटिफाय द टर्म. इट इज द डिग्री ऑफ फोर्स वन ॲपियल ऑन अ वर्ड ऑर सिलॅबल व्हाईल युटरिंग. म्हणजे आपण बोलताना काहीतरी फोर्स लागला जातो त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रेस. 1 मार्क्सच्या ज्या काही कन्सेप्ट आहे किंवा 1 लाईन कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी यामध्ये डिस्कस केलेला हा स्ट्रेस पॉईंट असणार आहे. ठीक आहे. करेक्ट द सेंटेन्स अँड रिराईट इट. 6 W's आर व्हेरी इम्पॉर्टंट समरी रायटिंग. तर 6 W's आर व्हेरी इम्पॉर्टंट इन न्यूज रायटिंग इथे असणार आहे. कोठे घडली, केव्हा घडली, काय घडली, कोण होतं, कशासाठी झालं, हे सगळं न्यूज रायटिंगमध्ये असतं. फिल इन द ब्लँक्समध्ये आहे कम्युनिकेशन बिटवीन 2 कॅरेक्टर्स इज नोन ॲज. काय म्हणतात त्याला? डायलॉग म्हणतात. ठीक आहे, दोघांमध्ये जे काही बोललं जातं त्याला कम्युनिकेशन म्हणतात आणि काय बोललं त्याला डायलॉग जे आहे त्याच्या माध्यमातून आपण दोघांमध्ये बोलत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता 60 ते 80 शब्दांमध्ये आन्सर लिहायचा होता. व्हॉट इज इमर्जंट रिडिंग? IMP मध्ये दिलेला होता. कोणतंही एक रिडिंग विचारलं जाईल. ॲडव्हान्टेजेस ऑफ सायलेंट रिडिंग हेही IMP मध्ये दिलेलं होतं. इम्पॉर्टंट पॉईंट फॉर डेव्हलपिंग स्टोरी रायटिंग. कोणकोणते पॉईंट असणार आहे स्टोरी रायटिंग ते सुद्धा दिलेलं होतं. 120 ते 160 शब्दांमध्ये आन्सर लिहिण्यासाठी विच पॉईंट कॅन बी कन्सिडर व्हाईल समरी रायटिंग करताना कोणते कोणते पॉईंट तुम्ही कन्सिडर करू शकतात त्याला ऑर क्वेश्चन होता. इम्पॉर्टन्स पॉईंट जे आहे पॅराग्राफ रायटिंगचे ते लिहायचे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच पॉईंट विल यू कन्सिडर फॉर प्रोसेस ऑफ रायटिंग. रायटिंगचं बऱ्यापैकी विचारलेलं होतं. एनी 3 पॉईंट्स यामध्ये लिहायचे होते. त्याला ऑर क्वेश्चन आहे हाऊ कॅन यू यूज व्हेरियस इन्स्ट्रक्शन फॉर डेव्हलपिंग गुड हँड रायटिंग ऑफ युअर स्टुडंट. हाही IMP मध्ये तुम्हाला दिलेला होता की चांगला हस्ताक्षर येण्यासाठी तुम्ही काय काय इन्स्ट्रक्शन विद्यार्थ्यांना देऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणतंही एक लिहायचं होतं. सजेस्ट एनी 4 ॲक्टिव्हिटीज टू इन्क्रीज स्पीकिंग प्रॅक्टिस ऑफ युअर स्टुडंट इन डिटेल. आपलं जे काय आहे LSRW पैकी कोणतंही एक जी आहे ती ॲक्टिव्हिटी त्याला सजेस्ट करायला विचारली जाते. दरवेळीप्रमाणे स्पीकिंग या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याला ऑर क्वेश्चन होता हाऊ विल यू यूज इंटरनेट रिसोर्स ॲज अ रेफरन्स टूल इन युअर डेली टीचिंग. डेली टीचिंगमध्ये इंटरनेट रिसोर्स जे आहे रेफरन्ससाठी तुम्ही कशा प्रकारे यूज करू शकतात हेही मी तुम्हाला IMP मध्ये दिलेलं होतं. जवळपास या ठिकाणी सुद्धा 15 ते 16 मार्क्सचा IMP क्वेश्चन आलेले आहे. म्हणजेच पूर्णच जवळपास IMP आलेला आहे. आणि जर तुम्ही नोट्स रेफर केलेल्या असतील तर नोट्समध्ये जे काही हे तुमचे 4 क्वेश्चन आहे ना MCQ ते सगळे मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे, प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्ही जर बघितलेलं असेल व्यवस्थित रिडिंग तुमची असेल तर. ठीक आहे, अशा प्रकारे आजचा S4चा क्वेश्चन पेपर होता. खूप इझी क्वेश्चन पेपर होती. S4चा होता. बाकी जर क्वेश्चन पेपर तुम्ही सेंड केले तर त्याचं सुद्धा अनालिसिस आपण करून घेऊया. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.